सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। वडूज येथे पैगंबर जयंती ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी। मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन। एकतेचा संदेश देत तिरंगा ध्वजासह शहरातून मिरवणूक। वडूज तालुका खटाव येथे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती ईद-ए-मिलादुन नबी उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली। यावेळी मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचे प्रतीक असणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाला 1500 वर्ष पूर्ण होत आहेत। हा साजरा होणारा पवित्र दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या दिवशी मोहम्मद पैगंबर यांची शिकवण, त्यांचा त्याग, सत्य, करुणा, मानवता आणि प्रेमाचा संदेश स्मरणात ठेवला जातो। मुल्ला मस्जिद अहले सुन्नत वल जमात मस्जिदमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणात मस्जिदचे मौलाना तौसिफ रजवी यांनी धार्मिक तकरीर, प्रवचन केले व मोहम्मद पैगंबरांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली। येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सकाळी 10 वाजता वडूज शहरातून मिरवणूक जुलूस काढण्यात आली। यावेळी मिरवणुकीत झेंडे घेतलेली लहान मुले तसेच देशाचा स्वाभिमान तिरंगा ध्वजही मिरवणुकीचं आकर्षण ठरत होती। यावेळी धार्मिक गीते सादर करण्यात आली। मिरवणुकीस मुल्ला मस्जिद अहले सुन्नत वल जमात मशिदीपासून प्रारंभ झाला। बाजार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, हुतात्मा स्मारक चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक पुन्हा मशिदीजवळ आली। यावेळी खटावचे हाजीब शमशुद्दीन, मायनीचे हाजीब मुक्ताक, मुसांडवाडीचे हाजीब शाहिद, कनसेवाडीचे मौलाना सलीमभाई यांची उपस्थिती होती। मिरवणुकीला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह देशमुख, नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिल माळी, उपनगर अध्यक्ष सोमनाथ जाधव, मार्केट कमिटीचे उपसभापती विजय शिंदे, माननीय नगरसेवक वचन शहा, विकल्प शहा, खादी ग्राम उद्योगाचे माजी चेअरमन परेश जाधव, माजी नगरसेवक निलेश गोडसे, शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष युवराज पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲडव्होकेट विनोद शिंदे, नरेंद्र गोडसे, राजेंद्र कुंभार, संजय काळे, शेख म्हमणे, डॉक्टर हेमंत पेठे, संकेत म्हामणे, सुभाष येवले, जागृत ग्राहक राजा संघटना राज्य सचिव प्राध्यापक नागनाथ स्वामी, विकास शेटे, राहुल म्हामणे, महेश कडके, रमेश पोद्दार, राहुल सजगणे, अमित गाढवे, सुहास शहा, विशाल टाकणे, व्यापारी गणेश मंडळ, शिवगर्जना गणेश उत्सव मंडळ व मोर्या गणेश उत्सव मंडळाचे सदस्य यांनी सदिच्छा भेटी दिल्या। यानंतर संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत समाजातील 45 लहान मुला-मुलींनी मुस्लिम धर्मातील पवित्र कुराण शरीफ मधील आयत व सुरे पठण, व्याख्याने, नात शरीफ, बयानात सादर करण्यात आली। यावेळी हजरत सिद्दीलाल शहाबाबा दर्ग्यात सलाम पठण, चादर शरीफ व ग्रंथपठण करण्यात आले व सर्वांसाठी दुआ मागण्यात आली। सहभागी सर्व मुलांना मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाज शैक्षणिक साहित्य भेट वस्तू देण्यात आल्या। यावेळी वडूज मधील अबालवृद्ध, ज्येष्ठ व तरुण वर्ग, महिला व बालगोपाळांसह सर्व मुस्लिम समाज बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती। मस्जिद व घरांना यावेळी पताका, झेंडे व विद्युत रोषणाई करण्यात आली। कार्यक्रमाचे ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी सर्वांचं स्वागत केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खाजा गरीब ग्रुप, हजरत सिद्दीलाल शहा उरूस कमिटी, KGN ग्रुप, रजा ग्रुप यांनी परिश्रम घेतले। यावेळी मुस्लिम समाजाचे सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता। गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद कार्यक्रम एकाच वेळी आल्या कारणाने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शुक्रवार ऐवजी रविवारी शहरातून जयंतीची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी अनेक हिंदू समाज बांधवांनी मिरवणुकीसोबत उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व हिंदू मुस्लिम ऐक्याच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले। तर देशाभिमान अंगी बाळगत या मिरवणुकीत तिरंगाही फडकल्याने शहरात सामाजिक ऐक्याचं कौतुकही केलं जात आहे। प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।